नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेवर आधारित एकूण तब्बल 100 प्रश्न वन लाइनर जीके क्वेश्चन्स असणार आहे। ते वन लाइनर जीके क्वेश्चन 100 असणार आहेत भारतीय राज्यघटनेवर आधारित। आणि लक्षात असू द्या मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला सांगते, तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असेल, तुमच्या स्वप्नातील पोस्ट तुम्हाला मिळवायची असेल तर हे जे वन लाइनर प्रश्न आहेत या टॉपिकवर, हे जे मी स्क्रीनवरती दिसत आहे, महाराष्ट्र जीके, पर्यावरण, क्रीडा, महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, भारत इतिहास, आंतरराष्ट्रीय संघटना, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी आणि विज्ञान, हे जे टॉपिक आहेत या टॉपिकवरती वन लाइनर जे प्रश्न आणि उत्तरे घेणार आहेत हे तुमच्या मुखपाठ असले पाहिजेत। तुम्हाला जर वाटत असेल का आपल्या मनातील पोस्ट आपल्याला क्रॅक करायचे आहेत, मिळवायचे आहेत, तर मग यावरती तुम्हाला हे जे प्रश्न आहेत वन लाइनर हे मुखपाठ असलेच पाहिजे। आणि हे जर हे नाही केलं तर मग काय केलं, तशी परीक्षा क्रॅक होऊ शकत नाही। तुम्ही जर झोपेत जरी तुम्हाला कोणी विचारलं की या प्रश्नाचं उत्तर असं आहे किंवा काय आहे, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे आणि हे सर्व प्रश्न तुमच्या मुखपाठ पाहिजेत। तर या सर्व टॉपिकवरती आपण वन लाइनर प्रश्न घेत आहोत आणि आपला पहिला टॉपिक झालेला आहे, दुसरा टॉपिक झालेला आहे, तिसराही टॉपिक झालेला आहे आणि भारतीय राज्यघटना हा टॉपिक आपला चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुम्हाला मी देत आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या भारतीय राज्यघटना वन लाइनर 100 क्वेश्चन प्रश्न उत्तरावर। प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली? 26 जानेवारी 1950 साली भारतीय राज्यघटना लागू झाली। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारली गेली? तर 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करणारी सभा कोणती? तर संविधान सभा ही भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागणारी सभा आहेत। पुढचा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? तर 395 कलमे हे भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला होती। पुढचा प्रश्न, सुरुवातीला किती अनुसूच्या होत्या? तर एकूण 8 अनुसूच्या ह्या सुरुवातीला होत्या। पुढचा प्रश्न, सध्या राज्यघटनेत किती अनुसूच्या आहेत? तर एकूण 12 अनुसूच्या सध्या राज्यघटनेत आहेत। पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत। पुढचा प्रश्न, राज्याच्या नीती निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? तर भाग 4 मध्ये राज्याच्या नीती निर्देशक तत्त्वे आहेत। पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट झाली? तर 42वी घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्ये समाविष्ट झाली आहेत। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना किती दिवसात तयार झाली? तर उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या दिवसांमध्ये भारतीय राज्यघटना तयार झाली आहेत। पुढचा प्रश्न, कलम 14 कशाशी संबंधित आहे? तर समानतेचा अधिकार कलम 14 याशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, कलम 19 कशाशी संबंधित आहे? तर स्वातंत्र्याचा अधिकार कलम याशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य याशी कलम 21 संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, कलम 32 कशाशी संबंधित आहे? तर घटनात्मक उपचाराचा अधिकार याशी कलम 32 संबंधित आहेत। पुढचा प्रश्न,
कलम 370 कशाशी संबंधित आहेत किंवा होते? जम्मू काश्मीर आणि विशेष दर्जा याशी कलम 370 संबंधित होते. पुढचा प्रश्न, कलम 356 कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपती राजवट याशी कलम 356 संबंधित होते. पुढचा प्रश्न, भारतीय संसद किती सभागृहांची आहे? तर भारतीय संसद 2 सभागृहांची आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहेत? तर एकूण 552 लोकसभेची कमाल सदस्य संख्या आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहेत? तर 250 राज्यसभेची कमाल सदस्य संख्या आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर एकूण 6 वर्षाचा राज्यसभेचा कार्यकाळ असतो. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीची निवड कोण करतात? तर निर्वाचन मंडळ हे राष्ट्रपतीची निवड करत असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षाचा राष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो. पुढचा प्रश्न, पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात किंवा कोण करतो? तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहेत. प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर 1950 साली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर हरिलाल जे कानिया हे भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. पुढचा प्रश्न, ॲटर्नी जनरल कोण असतात? तर भारत सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार हे ॲटर्नी जनरल असतात. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील आपत्कालीन तरतूद कोणत्या भागात आहे? तर भाग 18 मध्ये आपत्कालीन तरतूद आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमानुसार लागू होते? तर कलम 352 नुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती 352 या कलमानुसार लागू होत असते. पुढचा प्रश्न, आर्थिक आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमानुसार लागू होते? तर याचं उत्तर आहे कलम 360 नुसार आर्थिक आपत्कालीन स्थिती 360 कलमनुसार लागू होत असते. पुढचा प्रश्न, राज्य आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमानुसार लागू होते? तर कलम 356 नुसार राज्य आपत्कालीन स्थिती लागू होत असते. पुढचा प्रश्न, घटना दुरुस्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 368 नुसार घटना दुरुस्ती केली जात असते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? तर ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेवर भारतीय राज्यघटना आधारित आहेत. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली गेली? तर अमेरिका या देशातून मूलभूत अधिकारांची संकल्पना घेतली गेली आहेत. पुढचा प्रश्न, नीती निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली गेली? तर आयर्लंड या देशाकडून नीती निर्देशक तत्त्वे घेतली गेली आहेत. पुढचा प्रश्न, आपत्कालीन तरतूद कोणत्या देशाकडून घेतली गेली? तर जर्मनी या देशाकडून आपत्कालीन तरतूद घेतली गेली आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभा कोणते सभागृह आहे? तर वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा सभागृह आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभा कोणते सभागृह आहेत? तर कनिष्ठ सभागृह हे लोकसभा सभागृह आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर याचं उत्तर आहे आम्ही भारताचे लोक.
बरोबर आहेत की नाही? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना या शब्दाने सुरू होत असते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती प्रकारचे आपत्कालीन प्रावधान आहेत? तर एकूण 3 प्रकारचे आपत्कालीन प्रावधान आहेत. पुढचा प्रश्न, संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली गेली? तर ब्रिटन या देशाकडून संसदीय शासन पद्धती घेतली गेली आहेत. भारतीय राज्यघटना जगातील कोणत्या प्रकारची घटना आहे? तर लिखित व विस्तृत घटना ही भारतीय राज्यघटना आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय नागरिकत्व कोणत्या भागात आहे? तर भाग 2 मध्ये भारतीय नागरिकत्व आहेत. पुढचा प्रश्न, संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, भारताची शासन पद्धती कोणती आहे? तर संसदीय लोकशाही ही भारताची शासन पद्धती आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील न्यायव्यवस्था कशी आहे? तर एकात्मिक ही भारतातील न्यायव्यवस्था आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? तर संघराज्यात्मक प्रकारची ही भारतातील राज्यघटना आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे प्रमुख आहेत? तर नाममात्र प्रमुख हे राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर पंतप्रधान हे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेला काय म्हणतात? तर संसद असे भारतीय संसदेला म्हणत असतात. पुढचा प्रश्न, संसदेचा एक भाग नसलेला कोण? तर सर्वोच्च न्यायालय हे संसदेचा एक भाग नसलेले आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील संघसूची कोणत्या सूचीत आहेत? तर सातवी अनुसूची या राज्यघटनेतील संघसूचीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसूची कोणत्या अनुसूचित आहेत? तर 7वी अनुसूची यामध्ये राज्यसूची अनुसूचित आहेत. पुढचा प्रश्न, समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहेत? तर याचं उत्तर आहे 7वी अनुसूचीमध्ये समवर्ती सूची आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर 25 वर्ष लोकसभा सदस्य होण्यासाठी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर एकूण 30 वर्ष राज्यसभा सदस्य होण्यासाठी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे? तर एकूण 35 वर्ष हे राष्ट्रपती होण्यासाठी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये मतदानाचे किमान वय किती असावे? तर एकूण 18 वर्षे हे भारतीय मतदानाचे वय आहेत. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 324 यामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सार्वत्रिक मतदान पद्धती केव्हा लागू झाली? तर 1950 साली भारतामध्ये सार्वत्रिक मतदान करण्याची पद्धत लागू झाली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रत्येक व्हिडिओचे टॉपिकचे PDF जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क नक्की साधावा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेत किती भाषा अनुसूचित आहेत? तर एकूण 22 भाषा ह्या राज्यघटनेत आहेत. पुढचा प्रश्न, अधिकृत भाषा कोणती आहे? तर हिंदी ही अधिकृत भाषा आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे? तर भारतीय राज्यघटना हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे. पुढचा प्रश्न, घटना दुरुस्तीचा प्रस्ताव कोण मांडू शकतो? तर संसद सदस्य हे घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडू शकतात. पुढचा प्रश्न, राज्यघटनेत समाजवादी शब्द कोणत्या वर्षी जोडला गेला? तर 1976 साली राज्यघटनेत समाजवादी शब्द जोडला गेला आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या वर्षी जोडला गेला? तर 1976 साली राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेत बंधुता शब्दाचा अर्थ काय आहे?
तर बंधुभाव हा राज्यघटनेत बंधुता या शब्दाचा अर्थ आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेला स्वाक्षरी झाली? तर याचं उत्तर आहे 24 जानेवारी 1950 साली भारतीय राज्यघटना या तारखेला स्वाक्षरी झाली आहेत. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे एकूण सदस्य किती होते? तर 389 हे संविधान सभेचे एकूण सदस्य होते. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे भारतातील सर्वोच्च न्यायालयांची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न, भारतामध्ये एकात्मिक न्यायव्यवस्था आहे का? तर होय, भारतामध्ये एकात्मिक न्यायव्यवस्था आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटना दुरुस्तीची सर्वात जास्त संख्या कोणत्या देशात आहे? तर भारत या देशामध्ये राज्यघटना दुरुस्तीची जास्त संख्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारच्या आहेत? तर लिखित प्रकारची ही भारतीय राज्यघटना आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे शासन प्रमुख कोण आहेत? तर पंतप्रधान हे भारताचे शासन प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रप्रमुख कोण आहेत? तर राष्ट्रपती हे भारताचे राष्ट्रप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपती यांना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे विसर्जन होते का? तर नाही, राज्यसभेचे विसर्जन होत नाही. पुढचा प्रश्न, भारतामध्ये किती प्रकारचे न्यायालय आहेत? तर 3 प्रकारचे भारतामध्ये न्यायालय आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचा प्रस्तावना कोणत्या वर्षी बदलला गेला? तर 1976 साली राज्यघटनेचा प्रस्तावना बदलला गेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च कायदा कोणता आहे? तर राज्यघटना ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेत संघराज्य पद्धती आहे का? तर होय, राज्यघटनेमध्ये संघराज्य पद्धती आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील द्विसदनी संसद कोणती आहे? तर लोकसभा व राज्यसभा ही भारतातील द्विसदनी संसद आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील नागरिकत्व संबंधित भाग कोणता आहे? तर भाग 2 मध्ये राज्यघटनेतील नागरिकत्व संबंधित भाग आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च विधिमंडळ कोणते आहे? तर संसद हे भारतातील सर्वोच्च विधिमंडळ आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार कोणाला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाला भारतातील न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहे का? तर होय, भारताचे निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार आहे का? तर होय, भारतीय राज्यघटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी पूर्णपणे अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना पूर्णपणे अंमलात आली. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर आहे लिखित राज्यघटना या प्रकारची आहेत. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आवर्जून करा. लाईकही तितकेच झाले पाहिजेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.